बीड, परभणी, लातूरसह मराठवाड्यातील घटनांमुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेसमोर प्रश्नचिन्ह. निपक्ष चौकशी होऊन गुन्हेगारांना कठोर शासन होणं आवश्यक. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची विधानसभेमध्ये मागणी. बीड, परभणी, लातूरसह मराठवाड्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात अलीकडच्या काळातील घडलेल्या घटनांमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचं सांगून राज्यात पुन्हा सत्तारूढ झालेल्या सरकारनं या संदर्भात त्वरित कारवाई करावी. गुन्हेगारांना कठोर शासन होईल हे पाहावं. महाराष्ट्रात पुन्हा भयमुक्त, चिंतामुक्त वातावरण तयार करावं अशी मागणी माजी आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केली आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी. विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान गुरुवारी सकाळी विधानसभेत आपत्कालीन विषयावर चर्चेत सहभागी होताना आमदार अमित देशमुख म्हणाले की परभणीत संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यामुळे त्यावर संपूर्ण राज्यात आणि देशात अत्यंत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यात भर म्हणजे या संदर्भानं परभणी येथील आंदोलनात सहभागी झाल्याच्या संशयावरून अटक झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला. पोलिसांनीच माझ्या मुलाला मारहाण करून त्याचा खून केला व नंतर मला फोन केला असा आरोप सोमनाथच्या आईनं जाहीररित्या केला. ही बाब अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्र पोलिसाच्या प्रतिमेला यामुळे धक्का पोहोचलाय. या प्रकरणाचा निपक्ष तपास होऊन सोमनाथच्या मारेकऱ्यांना शिक्षा होणं आवश्यक बनलंय. व्यवस्थित तपास होत नसल्यानंच लातूर गुन्हेगारीत वाढ. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर होते. ऐन निवडणुकीच्या दरम्यान 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी लातूरच्या गंजगोलाई या बाजारपेठेच्या परिसरात 2 तरुणांवर तीक्ष्ण हत्यारानं वार करण्यात आले. त्यात मोहसिन सय्यद याचा मृत्यू झाला. लगेच दुसऱ्या दिवशी सायंकाळी या परिसरात आणखी पैगंबर हाजी मलंग सय्यद यांचाही खून झाला. 2 वर्षापूर्वी बाबळगाव इथं बशीर शेख या शेतकऱ्याचा अज्ञात इसमानं खून केला. त्याचाही अद्याप तपास लागलेला नाही. अशा अनेक घटना आहेत ज्या घटनांचा तपास लागत नाही किंवा लावला जात नाही. त्यामुळे दिवसेंदिवस गुन्हेगारीत वाढ होतीये. भाग्यश्री सुडे खून खटल्यात जलदगती न्यायालयाची पुन्हा मागणी. शिक्षणासाठी पुणे इथं असलेल्या लातूर येथील भाग्यश्री सुडे या विद्यार्थिनीचा खंडणीसाठी अपहरण करून खून करण्यात आला. या प्रकरणात गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी म्हणून शासनाच्या वतीनं विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी. तसेच या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी लातूर इथं जलदगती न्यायालयाची स्थापना करावी अशी मागणी आमदार देशमुख यांनी पुन्हा एकदा आज सभागृहात केली. नियम 101 अन्वय अल्पकालीन चर्चा जी उपस्थित करण्यात आलेली आहे त्याच्यावर मी माझं मत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, सभागृहामध्ये जी चर्चा या ठिकाणी आज उपस्थित होते अशाही चर्चांमध्ये आपल्याला सहभागी होण्याची वेळ येईल असं कधी वाटलं नव्हतं. चर्चा ही महाराष्ट्राची तर आहेच, पण विशेषतः मराठवाड्यामध्ये बीड आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये अलीकड जे अत्याचार झाले या संदर्भामध्ये ही चर्चा या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेली आहे. परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली असं सोमनाथ सूर्यवंशी यांची आई म्हणते. पण सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला हे सत्य आहे आणि हा मृत्यू का झाला, कशामुळे झाला याची चर्चा या सभागृहामध्ये आज या ठिकाणी होते. कालही याच्यावर सभागृहामध्ये चर्चा झाली. अध्यक्ष महोदय, सोमनाथ सूर्यवंशी यांची आई काय म्हणते? सोमनाथ सूर्यवंशी यांची आई असं म्हणते, आधी माझ्या लेकराचा जीव घेतला आणि मग पोलिसांनी मला फोन केला. अध्यक्ष महोदय, जर अशी अवस्था महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची असेल तर मला असं वाटतं की महायुतीचे
नेते या संदर्भाने आता काय उपाययोजना करतायत यांच्याकडे आमचं आणि या सभागृहाचं महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. परभणीमध्ये असं घडतं, बीडमध्ये असं घडतं आणि मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यातही म्हणजे लातूरमध्ये सुद्धा अनेक अशा घटना घडलेल्या आहेत, अनेक असे खून झालेत ज्याचा अजूनही पोलिसांनी तपास लावलेला नाही आहे. अध्यक्ष महोदय, कालही मी या सभागृहामध्ये या चर्चेमध्ये उपस्थित होतो. सभागृहाचे नेते सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि सगळेच नवनिर्वाचित मंत्री या ठिकाणी उपस्थित होते. आणि काल जी चर्चा या सभागृहामध्ये झाली, अध्यक्ष महोदय, आपल्याला याची कल्पना आहे की सभागृहामध्ये सत्ता पक्षातले आणि विरोधी पक्षातले एकंदरीत असं आम्हाला जाणवलं की या संदर्भामध्ये सगळ्यांच्याच भावना या एकसारख्या आहेत. आणि म्हणून या संदर्भामध्ये अशा काही घटना जर महाराष्ट्रामध्ये घडल्या तर महाराष्ट्राचं हे सार्वभौम सभागृह आणि या सभागृहाचे सदस्य म्हणून आपण जेव्हा एखाद्या मुद्द्यावर एखाद्या विषयावर या ठिकाणी चर्चा करतो तेव्हा त्या चर्चेमध्ये काहीतरी मार्ग निघाला पाहिजे आणि काहीतरी न्याय निवाडा झाला पाहिजे या हेतूनं ही चर्चा कालपासून या ठिकाणी सुरू आहे. याचंही मला समाधान आहे. पण मला प्रश्न हा पडलेला आहे की कालही महायुतीचं सरकार होतं आणि आजही महायुतीचं सरकार आहे. म्हणजे महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था ही महायुतीकडेच याचे सगळे अधिकार या राज्यातल्या जनतेने दिलेत असं म्हटलं तर ते वावगं होणार नाही. काल तर बहुमत कमी होतं, पण आज बहुमत एवढं आहे की आता महाराष्ट्रातल्या जनतेच्या अपेक्षा या वाढलेल्या आहेत आणि बहुमत मिळताच, सरकार स्थापन होताच अशा घटना लगेच घडतात. याचं देखील आम्हाला आश्चर्य आहे आणि खरं म्हणजे ही बाब, अध्यक्ष महोदय, चिंताजनक आहे. कारण सोमनाथ सूर्यवंशी हा तरुण पुण्यामध्ये जो मराठवाड्यातून शिकायला गेला आणि तिथं वकिलीचं शिक्षण पुण्यामध्ये तो घेत असे आणि परीक्षा असल्यामुळे तो गावाकडे आला आणि मग काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे एखाद्या जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचे हे काही नवे मार्ग पोलिसांनी शोधलेत का, हे देखील आपण या ठिकाणी याची चर्चा झाली पाहिजे. पोलिसांवर कधीही आपण संशय घेतलेला नाही आहे. महाराष्ट्राची पोलीस ही कर्तबगार आहे, याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही. पण अशाही घटना घडतात. या संदर्भामध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी गांभीर्याने याची चर्चा केली पाहिजे आणि अशा घटना यापुढे कशा घडणार नाहीत याची सुद्धा अध्यक्ष महोदय आपण ही दक्षता घेतली पाहिजे. खरं म्हणजे पोलिसांनी जी कारवाई केली त्या कारवाईमध्ये ज्या काही घटना घडल्या, जो काही घटनाक्रम होता तो कुणालाही या ठिकाणी मान्य होणार नाही. अध्यक्ष महोदय, अनेक या संदर्भामध्ये पावलं उचलली, पण ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये चुकीची पावलं उचलली किंबहुना चुकीची कार्यवाही केली, त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारची काय भूमिका आहे हे सुद्धा आम्हाला या चर्चेच्या अंती लक्षात आलं पाहिजे. हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. परभणीमध्ये तर घडलंच, बीडमध्ये घडलं आणि बीडमध्ये जे घडलं ते इतकं अमानुष आहे की आपल्याला शब्दांमध्ये हा घटनाक्रम या ठिकाणी व्यक्त करता येत नाही. म्हणजे संतोष देशमुख, खरं म्हणजे तो सरपंच, गावाचा प्रमुख, आणि आपल्याकडे साधारणतः अशी मान्यता आहे की सरपंच हा जो काही गावाचा प्रमुख आहे तो गावाचा सर्वेसर्वा आहे आणि तो जर सुरक्षित नसेल म्हणजे मग जे नवतरुण आहेत, जे समाजकारणामध्ये येऊ इच्छितात, राजकारणामध्ये येऊ इच्छितात, तेच जर सुरक्षित नसतील, आणि 3दा तो सरपंच होता आणि थेट जनतेतून सरपंचाची निवड
महायुती सरकारनं मागच्या काळामध्ये तो निर्णय घेतला आणि थेट जनतेतून तो अनेक वेळा निवडून आलाय, असा तो आमचा मराठवाड्यातला एक होतकरू सरपंच आज आपण गमावलाय. आणि तो कशामुळे गमावलाय तर मराठवाड्यामध्ये बीडमध्ये जी काही आज परिस्थिती आहे, या परिस्थितीला कोण जिम्मेदार आहे याची सुद्धा या सभागृहामध्ये या ठिकाणी चर्चा झालेली आहे. आणि म्हणून खरं म्हणजे मला महायुती सरकारकडनं या अपेक्षा आहेत. खरं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच आपल्याला हे सांगितलेलं आहे की क्राईम, करप्शन या संदर्भामध्ये झिरो टॉलरन्स असेल. मग झिरो टॉलरन्स आहे का, हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. आज परभणीमध्ये घटना घडतायत, बीडमध्ये घटना घडतायत, लातूरमध्ये घटना घडतायत, अनेक जिल्ह्यांमध्ये अशा घटना घडतायत. आणि मग झिरो टॉलरन्सच्या संदर्भामध्ये शासन कुठेतरी आता मागे पडतंय का, हा सुद्धा प्रश्न या सभागृहाला पडतो. अध्यक्ष महोदय, हे मला मुद्दामून या ठिकाणी महोदय, लातूर शहरात 4 दिवसापूर्वी बाळू डोंगरे यांची निर्घृण हत्या झालेली आहे. आणि जे दोषी आहेत, गुन्हेगार आहेत, ते फरार आहेत. त्यामुळं मी आपल्या निदर्शनास ही बाब आणू इच्छितो. त्याचबरोबर लातूर शहरामध्ये गेल्या 6 महिन्यामध्ये अनेक हत्या, अनेक खून हे झाले आणि त्याचा तपास अजूनही लागलेला नाही. पैगंबर हाजी मलंग यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. तसेच बशीर मदार शेख बाभळगाव, म्हणजे माझ्या गावाचा हा नागरिक, त्याची तीक्ष्ण हत्याराने हत्या करण्यात आली. आणि अजूनही गेली 2 वर्ष याचा तपास पोलिसांना लावता आलेला नाही आहे. आणि भाग्यश्री सूर्यकांत सुळे, ज्याचा उल्लेख मी यापूर्वी देखील सभागृहामध्ये केला, त्या आमच्या लातूरच्या लेकीचा पुण्यामध्ये अपहरण करून खंडणी मागण्याच्या हेतूनं निर्घृण खून करण्यात आला. त्या दोषींना फाशीची शिक्षा, सरकारी वकिलाची नेमणूक आणि फास्ट ट्रॅक कोर्ट, हे आपल्या माध्यमातून शासनाला माझी अशी विनंती आहे की लातूर येथे हे फास्ट ट्रॅक कोर्ट गठीत करावे. आणि या कायदा आणि सुव्यवस्था या संदर्भामध्ये लातूर शहर आणि जिल्ह्यामध्ये जी उदासीनता महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि गृह विभागाच्या वतीनं इथं आम्हाला पाहायला मिळते, हे मी आपल्याला औचित्याच्या मुद्द्याद्वारे या विधानसभा सभागृहामध्ये मांडतोय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.